मित्रांनो, सिंहगडावरचा सगळ्यात खराब एक्सपिरियन्स तुम्हाला या मंदिरात आल्यावर नंतर झाला. इथं समोर तुम्हाला मंदिर दिसत असेल छोटंसं. मंदिराचं जे गेट आहे तिथे एक मुलगी शॉर्ट्सवर होती. पहिली गोष्ट तर किल्ल्यावर तुम्ही शॉर्ट्सवर का आलात मला नाही समजलं. दुसरी गोष्ट, मंदिराच्या समोर गेटवरती थांबून अशा पोज देते मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. तुम्हाला रील्स बनवायच्या, तुम्हाला फोटो काढायचे आहेत. किल्ला तुमच्यासाठी नाही आहे, पूर्ण किल्लाच आमच्यासाठी मंदिर आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही मंदिराच्या गेटवर तुम्ही असे फोटो काढतायत. मी तिचा व्हिडिओ करून मी तो अपलोड करणार होतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिकवण नाही आहे की कुठल्या स्त्रीचा अपमान आपण करावं. पण एक मर्यादा स्त्रीनं पण पाळायला पाहिजे की आपण कुठे आहोत, काय करतोय. जाऊ दे. मी तिथे काय करायला पाहिजे होतं तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. कारण मला तर त्या टाईमला सुचत नव्हतं मी काय बोलू. नमस्कार मित्रांनो, आपण आलो होतो किल्ले सिंहगडवरती आणि इथं आल्यानंतर एवढा जोराचा पाऊस सुरू झाला आहे. भिजत व्हिडिओ करतोय. हे माझ्यासोबत माझा मित्र आहे प्रतीक. पाऊस चालू आहे, पण जर आम्ही आता व्हिडिओ नाही केला तर विषय असा होईल की नाही का, अंधार पडेल आणि नंतर तो व्हिडिओ जमणारच नाही. आता सध्याला एवढं धुकं पडलं आहे, समोरचं काहीच दिसत नाही आहे. पण चला, तुमच्यासाठी व्हिडिओ करूयात. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हां, बंद झाला, थोडा कमी झाला पाऊस. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आवडला तर नक्की लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर किल्ल्यावरती वर आल्यानंतर उजव्या बाजूस आपल्याला हे दारुगोळ्याचं कोठार पाहायला मिळतं. तिथून थोडंसं समोर आल्यानंतर आपल्याला लोकमान्य टिळक यांचं घर पण पाहायला भेटतं. ही जी समाधी मित्रांनो तुम्हाला दिसतीये, ही समाधी शिवाजी महाराज यांचे धाकले चिरंजीव म्हणजे राजाराम राजे यांचा मृत्यू याच किल्ल्यावरती झाला होता. तर ही त्यांची समाधी आहे. दिसतोय बघ की कलर सेम. हे बघा, हिरव्या कलरचा साप मित्रांनो, जो पण आहे. कसं गवतात आहे. आणि मी आता इथं आलो होतो. मी किल्ल्यावर येताना जपून रे भावांनो. कसा बसलेला बघा, तो दिसत पण नाहीये.
चला तर मग थोडक्यात आपण किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया. कोंढाणा म्हणजे सिंहगड हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. इसवी सन 1647 साली कोंढाण्याचा तत्कालीन किल्लेदार असलेला सिद्दी अंबरकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्यात आणला आणि स्वतःचे लष्करी केंद्र देखील याच किल्ल्यावर उभारले. पुरंदरच्या तहामध्ये मुघलांना जे 23 किल्ले दिले होते त्यातील हा कोंढाणा देखील होता. मुघलांच्या वतीने उदयभान राठोड या किल्ल्याचा किल्लेदार होता. कोंढाणा म्हणजे सिंहगड हा प्रसिद्ध आहे ते म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या नजरकैदेतून सुटून परत आले तेव्हा त्यांनी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व किल्ले परत घ्यायला सुरुवात केली. याच सुमारास तानाजी मालुसरे स्वतःचा मुलगा रायबाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी शिवाजी महाराजांकडे आले होते आणि आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं अशी गर्जना करत तानाजी मालुसरे यांनी स्वतःच कोंढाण्याची मोहीम हाती घेतली. फक्त 500 मावळ्यांना हाती घेऊन मुघलांचा किल्लेदार उदयभान राठोड याचा पराभव करत तानाजी, सूर्याजी आणि मावळ्यांनी कोंढाण्यावर भगवा फडकावला. कोंढाणा तर जिंकला, पण याच लढाईमध्ये तानाजींना वीरमरण आले ही बातमी जेव्हा शिवछत्रपतींना समजली तेव्हा माझा गड आला पण माझा सिंह गेला असे उद्गार महाराजांनी काढले. तेव्हापासून कोंढाणा हा सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला. याच सिंहगडावरती तानाजी मालुसरे यांची समाधी आणि यांचं स्मारक बांधलेलं आहे. हे बघा, हे तानाजी मालुसरे गड कोंढाणा. गडाची उंची 4300 फूट. यांची बाबासाहेब 5 जणांनी. औरंगजेब बोलला, शिवाजी कोण? पहाड का शिवा, महाराष्ट्र राऊंड. शिवाजी तोरणा जिंकला निविदाल कोट. तानाजी मालुसरे हाईट कशी? 7 फूट. छाती 58, तलवार 35, जहाज 20. उदयभान राठोड 8 फूट 40. घेऊन शाली फौजत आली बंधू सूर्याची आणि तसं गतीला मामाशेला दरवसाईने आता बहार फडफडी उदुमला माबाई जागरणाचे आई येणारा हदाजी. हर हर जय भवानी. संदेश राजगडाला पोहोचला. त्या संदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज इथं आले, भेट दिली आणि त्या ठिकाणी तानाजी मालुसरेंच्या स्मरणार्थी आपल्याला आठवण म्हणून हे समाधी शिवगडावर बांधली. 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार, दिल्लीचा बादशाह औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार उदयभान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंता घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयभानास ठार मारून या ठिकाणी प्राणार्पण केले गेले. त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी 400 वर्षापूर्वी आपल्याला आठवण म्हणून या ठिकाणी तानाजी मालुसरेंची देह समाधी बांधली की गड आला पण सिंह गेला. महाराज आले, या ठिकाणी दोघा वीरांना विराजमान केलं. उदयभानूच्या प्रेताला अग्नी दिलं आणि तानाजी मालुसरेंची प्रेत यात्रा इथून पालखीला खांदा लावला आणि राजगडाच्या खंडोबाच्या माळाला विसावा दिला. आणि सईबाईन सोयराबाईनं जिजाऊ साहेबांना अवसान केलं आणि त्यांच्या मूळ गावी उमरठला तानाजी मालुसऱ्यांना अग्नी दहन केलं. आणि या ठिकाणी तो अस्तिकलश ही स्वराज्याची इच्छा, स्त्रींची इच्छा आणि महान वीर रत्न तानाजी मालुसरे गड आला पण जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद.
तर आपण आता जाऊया घोड्याची पागा बघायला. तर त्या काळामध्ये इथे घोडे बांधण्यासाठी व्यवस्था होती. तर बाकी ज्यांना व्हिडिओ पूर्ण आवडला आहे नक्की लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या लहान भावाला आणि सपोर्ट करा. जर कोणाला हा व्हिडिओ शेअर करणं शक्य असेल तुमच्याकडून तर नक्की शेअर करा. बाकी कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. तर जय शिवराय भावांनो. हर हर महादेव.